पूजा बाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। चला तर मग आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारचा माझा उपवास असतो, तर म्हणलं चला एक स्पेशल डिश अशी आपल्याला तुमच्यासोबत शेअर करूया। तर मी आज पालक पनीर आणि पुलाव भात असा मेनू करणार आहे, तर म्हणलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया। आणि हो, खूप खूप थँक्यू। तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं आणि छान छान व्ह्यूज पण येत आहेत आणि माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत आणि वॉच टाईम पण कंप्लीट होतच आलाय, तर त्यासाठी खूप खूप थँक्यू। आणि म्हणजे जे यूट्यूबमध्ये जे काम करतात तर त्यांना 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम याचं म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे। तर ते माझं होत आलं आहे, 1000 सबस्क्रायबर तर ऑलरेडी झालेत माझे आणि वॉच टाईम पण होत आला आहे, तर त्यासाठी खरंच खूप धन्यवाद। आणि हो, अजूनही माझं तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि पाहत असाल व्हिडिओ माझे आणि माझे व्हिडिओ तुम्हाला जराही कुठे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया। तर इथे मी थोडीशी प्रिपरेशन करून ठेवली आहे, म्हणजे पूर्वतयारी थोडीशी केली की आपल्याला स्वयंपाक करायला पण म्हणजे कंटाळा येत नाही किंवा खूपच आता सगळं लसूण सोलण्यापासून ते भाजी साफ करण्यापासून करायचं आहे असंही वाटत नाही। तर पालक स्वच्छ मी नीट करून ठेवते आणल्यावरच आणि तो फक्त पाण्यात पाण्यात ठेवला आहे आणि मला पुलाव भात करायचं आहे, तर त्यासाठी 20 मिनटं तांदूळ आधी मी भिजत घातला आहे। थोडीशी खीर पण करायची आहे, तर त्यासाठी पण मी वेगळे तांदूळ भिजत घातले आणि पनीर आणल्यावर मी म्हणजे पाण्यात ठेवते, जेणेकरून ते काही घाण वगैरे असेल त्यात किंवा आंबट थोडंसं असेल तर ते निघून जातं। आणि हे मी तेल बनवलं आहे, तर केस खूप पातळ झाले तर त्यामुळे मग हे तेल बनवलं आहे, खूप युजफुल आहे। तर मी नक्की नेक्स्ट टाईम मी नक्की शेअर करेल तुमच्यासोबत की मी हे तेल कसं बनवलं, काय बनवलं। अगदी साधी सोपी रेसिपी आहे तेलाची पण। तर इथं मी आधी भातच करून घेते, कारण खूप वेळ झालं मी जे तांदूळ आहेत तर ते भिजत घातलेले आहेत, खूप वेळ म्हणजे 10 मिनटं झालेत, अजून 10 मिनटं माझे म्हणजे कटिंग वगैरे करण्यासाठी जातील। तर तोपर्यंत मी आता इथे जे पालक आहे तर त्याची पालकची प्युरी करून घ्यायची, त्यासाठी पाणी उकळायला ठेवते आणि मग जे कांदा वगैरे किंवा काय टोमॅटो वगैरे कट करायचं तर ते कट करून घेते। आणि मी नेहमी असा जार असतो माझ्याकडे, तर तो मी स्वयंपाक करायच्या आधी भरून घेते। तर असं जर जार वगैरे भरून घेतला तर पटकन म्हणजे हाताशी पाणी असलं की आपण यूज करू शकतो तो त्या पाण्याचा। तर प्रत्येक वेळेस आपल्याकडे हंडा असेल तर हंड्यात ग्लासाने पाणी घ्यायचं, मग ते हंड्यातलं पाणी थोडंसं घाण होतं, नाही म्हणलं तरी आपला थोडासा हात म्हणजे स्वयंपाक करताना वगैरे घाणच असतो। आणि फ्रीजमधलं सामान पण असं टोपलीमध्ये काढून घेते मी। तर आपल्याला नेहमी उपवास वगैरे असेल किंवा काही कोणी असे जवळचेच आपले गेस्ट वगैरे येणार असतील तर आपल्याला प्रश्न पडतो की अरे आता काय स्वयंपाक करायचा किंवा काय, म्हणजे आपण पनीर तर मटर पनीर किंवा वटाणा पनीर असं नेहमी करतो, पण पालक पनीर शक्यतो करत नाही। तर असं पालक पनीर पण खूप छान लागतं आणि दिसायला पण वेगळं दिसतं की अरे हो, पनीरच्यापेक्षा वेगळं काहीतरी केलं आहे। आणि आपल्याला स्वीटमध्ये खीर किंवा आपण बाहेरून गुलाबजाम वगैरे असं काही पण आणू शकतो, नाहीतर खीर हा ऑप्शन आहेच। खीर काय लगेच पटकन होते, अगदी थोडं रव्याची सुद्धा खीर आपण जर समजा आपल्याला तांदूळ वगैरे भिजत घालायला वेळ नसेल तर आपण रव्याची पण खीर करू शकतो। रव्याची खीर पण अगदी खूप छान सुरेख होते, तर मी ती पण खीर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। मला तांदळाची पण खीर आवडते, पण तांदळापेक्षा रव्याची खीर खूप छान होते, तर तेही मी तुमच्यासोबत नक्की एकदा शेअर करेन। आणि या पालकाला की मी जास्ती शिजवून घेणार नाही, फक्त पाण्याला एक उकळी आली की गॅस बंद करून घेणार आहे आणि नंतर थोडंसं थंड झालं की मग छान अशी पालकाची प्युरी करून घेणार आहे। तर असा पालक वगैरे आधीच निवडून ठेवला तर बरं पडतं आणि म्हणजे पटकन स्वयंपाक पण होतो। कोणी गेस्ट वगैरे आले तर आपल्याला मग तिथून सुरुवात नाही करावं लागत की आपल्याला भाजी निवडायची, नंतर मग ती भाजी वगैरे करायची असं। तर मला स्वयंपाक करायला हार्डली अर्धा ते पाऊण तास लागतो आणि मी तसा स्वयंपाक पण तुम्हाला करून दाखवेल की अर्धा पाऊण तासात मी स्वयंपाक कसा बनवते, म्हणजे काही टिप्स काय ट्रिक्स। तर चला आपला पालक शिजतं इथं, तोपर्यंत आपलं जे कटिंगचं काम आहे तर ते पण करून घेऊया। आणि
आज उपवास आहे त्यामुळे छान अशी गुलाबी साडी वेअर केली मी. आणि आता म्हणजे पालक शिजवून घेणार आहे. पालकाची सगळी जे पालक पनीर बनवायचे मला तर त्याची सगळी तयारी करून घेणार आहे मी. आणि जो पुलाव भात बनवायचा आहे तर तो पण बनवून घेणार आहे. पुलाव भात पण अगदी साधा सिंपल केला तरी खूप टेस्टला छान होतो. खूपच आपण त्यात म्हणजे सामान टाकलं किंवा गाजर फ्लावर असं पण छान होतो. पण फक्त बटाटा आणि वाटाणा टाकला तरी अगदी कच्चे मसाले वगैरे टाकले थोडेफार तरी पण पुलाव भात खूप छान होतो. तर मी भात वगैरे बनवून घेणार आहे आणि मग जी माझी सेवा आहे शुक्रवारची तर ती करणार आहे. सेवा काय मी या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही का तर मी गेल्या व्हिडिओमध्ये दाखवली होती आणि डिटेलमध्ये तर तुम्हाला पाहायची असेल तर मी शुक्रवारची सेवेचा एक वेगळा व्हिडिओ बनवेल. तर म्हणजे डिटेल त्यात मला सांगता येईल की मी काय सेवा करते, कशी सेवा करते. अगदी जास्तीचं काही करत नाही पण तेवढीच. तर इकडे दूध तापते आणि एकीकडे आपला भात म्हणजे जो पुलाव भात करणार आहे मी तर त्याची तयारी करून घेते. आलं लसणाची पेस्ट मी करून ठेवली. सगळं म्हणजे जे कट वगैरे करायचं होतं तर ते करून घेतलं. आणि तर अगदी थोडे मसाले टाकते मी. दालचिनी, एक दगडी फूल, मोठी विलायची आणि लवंग, मिरे, तेजपत्ता आणि जिरे हे सगळं टाकून घेते. इकडे मीडियम साईजचे कांदे होते त्यामुळे 4 कांदे मी कट केले. तुमच्याकडे जर मोठे असतील तर अगदी 2च कांदे कट करून टाकले तरी चालेल. आणि ह्या जर मी रेसिपी दाखवते तर तुम्हाला कसं वाटतात, काय वाटतात कमेंट करत जा. म्हणजे तुम्ही जर मला कमेंट करून सांगितलं की हो आम्हाला आवडतात वगैरे तर मग मला खूप असं एनर्जी येते. कमेंट वाचून आहे ना खरंच खूप वेगळीच एनर्जी येते. त्यामुळे तुम्ही नक्की कमेंट करून सांगत जा मला की तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत आहेत का किंवा तुम्हाला माझ्याकडनं दुसरे वेगळे असे काही ब्लॉग हवे आहेत का. आता कांदा वगैरे छान परतून घेतला मी आणि यात टोमॅटो टाकते. तर संध्याकाळचा स्वयंपाक सगळ्यांचाच निवांत चाललेला असतो त्यामुळे खूप वेळ लागतो आणि परत मग संध्याकाळी स्वयंपाक करायचा कंटाळा पण येतो. त्यामुळे आपण जर पटापट जर कामं केली तर आपल्याला काही म्हणजे एक्स्ट्राचा वेळ म्हणजे पाहिजे असेल तर तो एक्स्ट्राचा वेळ पण मिळतो. जसं की आपल्याला काही वाचायचं असेल किंवा मुलांचा वगैरे काही अभ्यास घ्यायचा असेल तर तसं. आणि जर आपण म्हणजे काही आता काही संध्याकाळचं काही कुणाला टिफिन नाही द्यायचा काय नाही त्यामुळे चाललं आहे आपलं. असं जर आपण स्वयंपाक करत राहिलो तर आपण 1 तास 2 तासात स्वयंपाक करत राहतो. तर त्यामुळं थोडंसं नियोजन करून जर आपण कामे केली तर ती पटापट पण होतात आणि असं वेगळं काही बनवलं तर मुलंही आवडीने खातात आणि घरातले पण आवडीने खातात. आता आमच्या घरी हे पदार्थ आवडतात म्हणजे भाताचे पदार्थ मला पण आवडतात, मिस्टरांना आवडतात आणि मुलांना पण आवडतात. किंवा ते सांबार भात असो किंवा दाल खिचडी असो किंवा मग ते साधा खिचडी भात असो असे सगळे भाताचे प्रकार आम्हाला खूप आवडतात. त्यामुळे मी वेगवेगळे भाताचे प्रकार बनवतच असते. म्हणजे आपण आपल्या घरातल्यांना जे पदार्थ आवडतात तर ते आपण लक्षात ठेवून जर ते पदार्थ आपण केले तर ते मुलंही आवडीने खातात किंवा घरातले मेंबर पण खुश होऊन ते म्हणजे पदार्थ खातात. असं रोज रोज तर आपण भाजी चपाती भाकरी असं जर मेनू केला तर ते खायला पण कंटाळा करतात. मला बोलत बोलत गप्पा मारत किंवा व्लॉग शूट करत इथे माझा मस्त पुलाव भात पण तयार होत आला आहे. त्या पुलाव भातमध्ये फक्त मी बिर्याणी मसाला आणि थोडंसं काळं तिखट आणि हळद एवढेच फक्त मसाले वापरलेत आणि जे खडे मसाले वापरलेत ते फक्त मी काय करते फक्त 20 मिनटं आधी तांदूळ भिजत ठेवते म्हणजे पाण्यात टाकून ठेवते आणि नंतरनं मग तांदूळ जर 1 वाटी असेल तर 2 वाटी फक्त 2 वाटी त्यात पाणी टाकते आणि पाणी गरम करून टाकते किंवा आधी पाणी टाकते आणि नंतरनं मग त्यात जो तांदूळ आपण सोप करून ठेवला भिजत ठेवला आहे तो टाकते. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. कुणाला वाटाणा आवडत नाही भातात किंवा कुणाला बटाटा आवडत नाही. बटाटा पण टाकल्यावर खूप जण म्हणतात की बटाट्याने भाताची चव जाते पण आमच्यात बटाटा खूप आवडतो आणि मुलांनी बटाटा खाल्लेला हेल्दी पण असतो तर त्यामुळे मी बटाटा टाकतेच. तर आपल्या घरातल्यांना कोणत्या गोष्टी आवडत नाहीत त्या म्हणजे त्या पदार्थातनं आपण स्किप करायच्या. असं पण केलं तर तो पदार्थ आवडीने खाल्ला जातो. तर हे सगळं मी तुम्हाला वाटत असेल का सांगते तर आपण कोणाकडनं तर बघूनच शिकत असतो की आपण कुकिंग म्हणा किंवा काही चांगल्या सवयी म्हणा तर एकमेकाकडनं बघून शिकत असतो. तर त्यामुळे माझ्या व्हिडिओमधून मी हेच सांगायचा प्रयत्न करत असते की म्हणजे काही चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत असते.
तर असं आपला इथं पुलाव पण तयार होत आला आहे. इथं मी वाटी जी वापरली आहे तर ह्याच वाटीने मी 1.5 वाटी तांदूळ भिजत घातले होते, म्हणजे 20 मिनटं भिजवले होते. तर त्याच वाटीने मी 3 वाट्या पाणी टाकते. असं जर प्रमाण ठेवलं तर भात अगदी मोकळा सुटसुटीत होतो, अगदी हॉटेलमध्ये असतो तो तसा. आणि जर आपण अंदाजे जर पाणी टाकलं तर तो पाणी राहतं तरी, नाहीतर मग पाणी थोडंसं कमी पडतं. त्यापेक्षा मग म्हणजे तांदूळच मोजून घ्यायचा. तांदूळ मोजून घेतला की आपण पाणी पण मोजून टाकतो. चवीपुरतं मीठ वगैरे टाकून घेतलं मी. आणि आता मोठा गॅस करणार आहे आणि मोठ्या गॅसवर छान अशी उकळी येऊ देणार आहे. आणि उकळी आली की मग थोडासा बारीक मीडियम गॅस करायचा आणि छान असा भात शिजू द्यायचा. आज मी लवकरच स्वयंपाकाला लागले होते का तर मग मला थोडीशी सेवा वगैरे करायची होती. तर म्हटलं चला आता भात शिजतोय तोपर्यंत मी आपली दिवाबत्ती काही सेवा असेल तर ती करून घेते. तर हे माझं आसन आहे आणि माझ्या राशीनुसार हे आसन मला माझ्या गुरुने दिलेलं आहे. तर याला दर्भासन असं म्हणतात. प्रत्येकाच्या राशीनुसार आपलं आसन असतं आणि आसन म्हणजे घेऊन बसल्याशिवाय कोणतीच सेवा करायची नसते. तर जर आपण आसन घेऊन बसलो नाही तर जी आपण सेवा करतो तर ती भूमी मातेला अर्पण होते. तुम्हाला जर माझ्या म्हणजे शुक्रवारच्या सेवेचा किंवा पौर्णिमेला काय सेवा केली पाहिजे हा जर व्हिडिओ बघायचा असेल तर मी लिंक खाली अटॅच करेल. गेल्या शुक्रवारी मी व्हिडिओ बनवला होता. तर इथं माझी सेवा वगैरे झाली आणि मग जो भात आपला शिजतोय पुलाव भात तर तो पण म्हणजे ऑलमोस्ट होतच आलेला आहे. तर तो मधून माझं असं गॅस स्वच्छ करणे किंवा डबे वगैरे काही असं घाण झाले असतील तर ते पुसणे असं चालू असतं. स्वयंपाक करता करता या गोष्टी जर केल्या तर त्या स्वच्छही राहतात आणि पटकन घाण पण होत नाही. नाहीतर एक स्पेसिफिक वेळ त्याला आपल्याला काढावा लागतो. तर आता भात पण शिजला आहे माझा पुलाव भात आणि आता इकडे मी भाजीची तयारी करून घेते. तर भाजीसाठी पण अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तर इथं मी 2 पळ्या तेल टाकले, आलं लसणाची पेस्ट, कांदा आणि जी आपली बेडगी मिरची असते तर ती पण यात मी 2 टाकणार आहे. आणि फक्त किचन किंग मसाला टाकते यात मी. आणि 1 टोमॅटो असतो तर तो मिक्सरला बारीक करून घेतला आणि ती टोमॅटोची प्युरी असते तर ती पण यात मी टाकून घेते. आपलं आलं लसूण छान अशी गुलाबी रंगावर परतलं की यात 2 मिरच्या मी तोडून टाकल्या आणि अगदी बारीक कट करून घेतलेला 1 मोठा कांदा मी यात टाकून घेतला. खूप साधी सोपी रेसिपी आहे पण खूप छान टेस्टी हेल्दी अशी. तर ऑलमोस्ट माझा सगळा स्वयंपाक होत आला आहे. तुम्ही म्हणाल स्वयंपाक तर सगळा बनवते आणि चपातीचं पीठ वगैरे काही मळलं नाही. तर मी म्हणजे मला सेवा वगैरे करायची होती तर त्यासाठी मी म्हटलं आपण गरम गरमच चपात्या करूया आणि लगेच पीठ मळून लगेच चपात्या बनवूया. त्यासाठी मग मी पीठ मळून ठेवलं नाही. म्हणलं असं मस्त छोटे छोटे फुलके केले तर त्यासाठी काही पहिले पीठ मुरून वगैरे ठेवायची गरज नाही लागणार. छान असं तिथल्या तिथे 10-5 मिनटं मळून घेतलं तर पीठ पण छान मळलं जातं. आणि म्हणजे शक्यतो मी रोज म्हणजे आधीच पीठ मळून ठेवते किंवा भाकरी करायची असेल तर काय मग प्रश्नच नाही. भाजी भात काही दुसरं अजून करायचं असेल ते करून घ्यायचं आणि मग भाकरी गरम गरम करायच्या. तर इथं मी जी पालक प्युरी केली तर त्यातच टोमॅटो म्हणजे मिक्सरला वाटून घेतला त्यामुळे थोडासा टोमॅटो हिरवा दिसते. पण जेव्हा म्हणजे तेलात टाकला तर त्याचा छान कलर आला. इथं आता हळद, लाल तिखट आणि किचन किंग मसाला असतो तर तो पण टाकला आहे मी यात. दुसरे काही मसाले टाकले नाही, फक्त म्हणजे लाल तिखट आणि किचन किंग मसाला असतो तर तोच टाकला. मी मसाले म्हणजे थोडेसे अवॉइडच करते, जास्त मसाले वापरत नाही. कधीतरी अशी वेगळी भाजी करायची असतील तरच बाहेरचे मसाले टाकते, नाहीतर मग फक्त जो घरचा मसाला असतो तर तोच टाकते. आणि ही छान अशी प्युरी केलेली यात मी टाकून घेतली. आपल्याला जर उपवास वगैरे असेल तर लवकरच भूक लागते. म्हणजे मी तरी काहीच फराळ वगैरे करत नाही, खिचडी किंवा भगर असं काहीच नाही. एखादं फळ वगैरे असेल तर तेच खाते. गुरुवार पण मी म्हणजे नवनाथाची सेवा होती तेव्हा गुरुवार धरायचे तर तेव्हा पण मी फक्त एखादं फळ किंवा राजगिऱ्याची चिक्की वगैरे असते तर ती असं म्हणजे दोनदा मीठ खातच नाही. तर आपण उपवास जर धरला तर तो एकदा मीठ खाऊनच असा उपवास केला पाहिजे की ना की आपण खिचडी खातो किंवा काही खातो
तर तसं खाल्लं तर मग तो काय म्हणजे उपवास नाही असं मला तरी वाटतं. म्हणजे कोणाला सहन होतं, कोणाला नाही. मला सहन होत होतं त्यासाठी मी धरते. पण माझं तर असं मत आहे की उपवास नेहमी म्हणजे एकदा मीठ खाऊनच पकडावा. तर फळ वगैरे आपण खातो किंवा दूध पितो, कॉफी पितो, ज्यूस पितो, तर असं काही पिलं खाल्लं तर चालतं. पण जर आपण खिचडी किंवा भात किंवा वरईचा भात वगैरे असं जर दुपारी खाल्लं आणि संध्याकाळी जेवण, तर मग त्या म्हणजे उपवासाला काही अर्थच नाही असं माझं मत आहे. प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं. तर चला, आपली इथं पालक पनीरची ग्रेव्ही आहे तर ती पण तयार झाली. आणि आता इथं मी तडका वगैरे करून घेते. तडक्यामध्ये पण काय नाही, अगदी एक पळी तेल टाकलं, बेडगी मिरची पावडर टाकली आणि एक मिरची पण अशी कट करून टाकली. त्याने इतकी छान तरी आली होती भाजीला, खूप छान झाली होती. ग्रेव्ही शिजेपर्यंत एकीकडे मी खीर पण बनवून घेतली होती. खिरीची रेसिपी मी आधी शेअर केली, त्यामुळे ती काही शूट केली नाही. तर हे दोन्ही कामं होत आहेत. तर तोपर्यंत मी आता कणिक पण मळून घेते, मस्त चपात्या करून घेते. ही जी ग्रेव्ही आहे ती छान शिजू दिली मी आधी आणि मग त्यात मी हे जे पनीरचे क्यूब्स आहेत तर ते टाकून घेते. पनीर टाकल्यावर जास्त वेळ काही गॅस चालू ठेवत नाही. अगदी 2 मिनटं गॅस चालू ठेवला आणि नंतरनं बंद करून टाकला. चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन. तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेव दत्त. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला व्हिडिओ माझे कसे वाटत आहे. बाय बाय.